नमस्कार. सकाळचे 8 वाजतात. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात युद्धाच्या बातमीनं. ट्रम्प यांनी आता इराणवरचे हल्ले थांबवल्याची माहिती आहे. उच्चस्तरीय चर्चेनंतर निर्णय घेतल्याची माहिती समोर येते. नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्ब हल्ले रद्द केल्याचं सांगितलं जातं. इराणबाबत सुरू असलेल्या चर्चांना इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्ब हल्ले रद्द केल्याची घोषणा केली. संबंधित सर्व पक्षांमध्ये कराराच्या प्रमुख मुद्द्यांवर सहमती झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात, अधिकची माहिती घेऊयात. निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत. ढगे सर, एक महत्त्वाची बातमी आपण म्हणतोय की ट्रम्प यांनी आता इराणवरचे हल्ले थांबवलेत अशी माहिती दिलेली आहे. चर्चा झाली आणि या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प म्हणतात. हे खरं आहे का? नक्कीच कल्याणी. तसं जर पाहिलं तर याच्या अगोदर वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले होते. काही तासांपूर्वी याच डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की आम्ही आजच्या दिवशी जबरदस्त असे इराणवर हल्ले करू, खार्ग आयलँड जे आहे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू. तर हे तर जे आहे अपेक्षितच होतं की आतापर्यंत त्यांचा इतिहास पाहता अशा प्रकारचे हल्ले अमेरिकेकडून होण्याची शक्यता खूप कमी आहे. आता त्याच्या पुढे जाऊन जे आहे ते म्हणतायत की आमची इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा झालेली आहे आणि लवकरच आम्ही त्यांच्याशी करार करतोय, आम्ही फायनलायझेशन ऑफ डील त्या ठिकाणी करतोय. पण या वेळेसच्या घोषणेचे दोन महत्वाचे पैलू म्हणजे एक प्रकारची डेट सुद्धा देत आहेत. म्हणजे ते म्हणतात की बाय वीकेंड, या आठवड्याच्या शेवटीपर्यंत हा करार त्या ठिकाणी जो आहे साईन होण्याची शक्यता आहे. आणि ती जागा सुद्धा सांगतायत. यावेळेस जे आहे पाकिस्तानचं नाव घेतलं जात नाहीये, तर युरोपमध्ये जे आहे अशा प्रकारचं डील त्या ठिकाणी दोन्ही बाजूने साईन होतील अशा प्रकारची ती बातमी म्हणा किंवा माहिती डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी देतात. अमेरिकेचा हा जरी दावा असला तरी अजून सुद्धा इराणनं याला कन्फर्मेशन दिलेलं नाही. म्हणून सर्वात मोठा प्रश्नचिन्ह अजून सुद्धा त्या ठिकाणी आहे. अमेरिकेनं असं सुद्धा म्हटलेलं आहे की बाकी जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी अरब राष्ट्र आहेत ज्यामध्ये UAE, सौदी अरेबिया, बहरेन, कुवैत, इजिप्त यांचा सुद्धा समावेश आहे, त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. पण सगळ्यात महत्वाची बाब, इस्रायलकडून सुद्धा अधिकृतरित्या कन्फर्मेशन आलेलं नाही. इस्रायल म्हणतोय की अमेरिकेनं जर अशा प्रकारचं डील त्या ठिकाणी त्याच्यात केलं तर जे महत्वाचे मुद्दे आहेत, मुख्यतः न्यूक्लिअर बाबींशी संबंधित, एनरिच युरेनियमशी संबंधित त्या बाबींची पूर्णतः एक प्रकारे खात्री अमेरिका करेल अशा प्रकारची भूमिका इस्रायलने घेतलेली आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी अशा प्रकारचं विधान केलं असलं तरी इराणनं अजून कन्फर्मेशन दिलं नसल्यामुळे त्याच्याविषयी अजूनही माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह वाटतंय. ढगे सर, यानंतर खरं तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली होईल, त्या संदर्भात काही माहिती आहे का? मुळातच होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे अजूनही पूर्णतः खुली होण्याची कुठलीही शक्यता मला वाटत नाही. कारण याच विधानामध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की आम्ही नेव्हल ब्लॉकेड चालूच ठेवू कुठल्या क्षणापर्यंत, जोपर्यंत ते डील साईन होत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे डील जोपर्यंत साईन होत नाही तोपर्यंत हे जर नेव्हल ब्लॉकेड ठेवणार असतील तर दुसऱ्या बाजूला इराण सुद्धा होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः चोक करून ठेवेल अशा प्रकारची शक्यता आघाडीला वाटते. नक्कीच. त्यामुळे पुढे नेमकं काय होतं हे पाहावं लागेल. ढगे सर, खूप खूप धन्यवाद माहितीसाठी.